उन्हाळी धान पिकावर पेरवाचे संकट, शेतकरी हवालदिल, 50% उत्पन्न घटण्याची भीती. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका हा मुख्य धान उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत सिंचनाची सोय असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने उन्हाळी धानाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि आता पेरवा व रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा नैराश्य येण्याचे चित्र दिसत आहेत. खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई उन्हाळी पिकातून निघेल या आशेने शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लावणी केली. यामध्ये 100 ते 120 दिवसापर्यंत कालावधी असलेल्या धान प्रजातींचा समावेश आहे. सुरुवातीला खोडकिडा, अळी आणि करपा या रोगांनी पिकाला घेरले होते. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांनी पिकं वाचवली, पण आता कापणीचा हंगाम तोंडावर असताना पेरवा व रोगाचा शिरकाव झाला आहे. पेरवा रोगामुळे धानाच्या लोंब्या बाहेर येताच न भरता पूर्णपणे वाळून पांढऱ्या पडत आहेत. दुरून पाहिल्यास उभं शेत पांढरं दिसत असून दाणे भरलेच नसल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी 20% तर काही भागात 40% ते 50% पर्यंत रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. खरीपातील तूट उन्हाळी धानातून भरून काढू असे वाटले होते, पण आता झालेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. डोळ्यादेखत सोन्यासारखं पीक मातीमोल होताना पाहून शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा, अशी शेतकऱ्यांची मागणी. शासनाने आणि कृषी विभागाने तत्काळ या भागाची पाहणी करावी, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावीत आणि पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. हवामानातील बदल आणि वाढत्या उष्णतेमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे बोलले जात आहे. आता या संकटकाळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.